तुम्ही पण प्रेग्नन्सीच्या 6व्या मंथमध्ये असाल ना, तर जी चूक मी केली तुम्ही या चूक अजिबात करू नका. काय ते सांगतेच, पण त्याआधी ना आज आम्हाला जायचं होतं साडी शॉपिंगला गौराईंसाठी. म्हणून घरातली कामं पटापट आवरली, फ्रेश झाले, नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर कॅब बुक करायचं सोडून मी रिक्षा बुक केली. आणि त्यामुळे खूप त्रास झाला. सांगितलं होतं हळू चालवा, तरी त्यांनी त्यांच्या ॲज युजल प्रमाणे चालवली आणि खूप जास्त त्रास झाला दुसऱ्या दिवशी मला त्या गोष्टी. ही झाली पहिली चूक. त्यानंतर साड्यांची शॉपिंग वगैरे केली, पिंपरीत गेलो, बाकीचं सामान घेतलं, राखी घेतली आणि ते सगळं आवरून जवळपास 4 तास लागले आम्हाला. आणि थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि मग घरी परत येताना रिक्षाच बुक केली होती, पण तेव्हा त्यांनी हळू चालवली होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि त्यानंतर घरी आल्यावर मला डीमार्टला पण जायचं होतं. काहीच रेस्ट न करता ते पण काम केलं आणि त्यामुळे खूप जास्त थकून गेले. ही झाली दुसरी चूक. म्हणून जास्त काम दगदग करणं खरंच टाळलं पाहिजे. जेवढं जमल तेवढंच काम करा. आणि ह्या चुकांमुळे ना पाय कंबर जाम झाले. दुसऱ्या दिवशी मला पूर्ण दिवस लागला हा रिकव्हरी करण्यासाठी. त्यामुळे खूप काळजी घ्या स्वतःची. जेवढं जमल तेवढंच काम करा.